श्री स्वामी समर्थ. यश हे समुद्राच्या लाटेसारखे असते, कधी वर तर कधी खाली. पण चारित्र्य हे समुद्राच्या खोलीसारखे असते, स्थिर आणि अतूट. चारित्र्य आणि यश यांचा खूप जवळचा संबंध आहे. यश हे चारित्र्याच्या भक्कम पायावरच उभं असतं. समजा तुमच्याकडे करोडोंची संपत्ती आहे, पण लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नसतील तर ते खरंच यश आहे का? तुम्ही अगदी जग जिंकलत, पण स्वतःचा आत्मसन्मान हरवलात तर तुम्ही खरंच यशस्वी आहात का? इतिहास साक्षीदार आहे. संपत्ती, प्रसिद्धी, अधिकार हे क्षणभंगूर असतं, पण चारित्र्य ते आपल्या नसानसांमध्ये असतं, आपल्या अस्तित्वाचा भक्कम पाया असतं. महात्मा गांधींना मिळालेले यश हे त्यांच्या चारित्र्यामुळे होतं. सत्य आणि अहिंसा हेच त्यांचे मुख्य गुण होते. म्हणूनच आज त्यांचं नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलं. चारित्र्य घडवण्यात चांगल्या आणि वाईट गोष्टींचा सारखाच वाटा असतो. कधी कधी तर सुखापेक्षा दुःखच सर्वश्रेष्ठ गुरु ठरतं. कारण थोरा मोठ्यांच्या संतांच्या आयुष्यात सुखापेक्षा त्यांना दुःखानंच अधिक शहाणं केलं. श्रीमंतीपेक्षा गरिबीच्या चटक्यांनीच अधिक चांगला धडा दिला आणि मानापेक्षा अपमान आणि आघातांनीच त्यांना स्फूर्ती, प्रेरणा आणि त्यांच्यातील उर्मी जास्त तीव्रतेने बाहेर येण्यास मदत झाली. जो मनुष्य सदाचारी, सद्विचारी असतो त्याच्या हातून ठरवूनही कोणाचं वाईट होत नाही. लोक म्हणतात सक्सेस इज द की टू हॅपीनेस, पण सत्य वेगळंच आहे. चारित्र्य किंवा कॅरेक्टर इज द की टू रिअल सक्सेस. चारित्र्य असेल तर यश कायम टिकतं, पण चारित्र्य नसेल तर यश मिळालं तरी ते टिकत नाही. म्हणूनच तुम्ही काय मिळवलं हे महत्त्वाचं नाही, तर तुम्ही ते कसं मिळवलं हे जास्त महत्त्वाचं आहे. स्वामी विवेकानंद म्हणायचे, यशस्वी होण्यासाठी केवळ बुद्धी नव्हे तर प्रामाणिक मन आणि चारित्र्य संपन्नता हवी. म्हणूनच यशस्वी होण्यासाठी आणि मिळालेले यश कायम टिकवण्यासाठी चारित्र्य, तुमची जडणघडण खूप महत्त्वाची आहे. धन्यवाद. शुभम भवतु.